उपक्रम आहे हा भारतीय अ, पुरातत्व सर्वेक्षण विभाग अ, मुंबई विभागाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. विशेषतः हा उपक्रम सुरू करण्यामागे अ, मुंबई विभागाचे जे पुरातत्व अधीक्षक आहेत डॉक्टर अभिजित आंबेकर यांनी हा महत्त्वाचा वाटा यामध्ये उचललेला आहे. अ, मुंबई विभागाच्या अंतर्गत जी राष्ट्रीय महत्त्वाची जी पुरातत्विक स्थळे आहेत अशा ठिकाणी सर्वसामान्य लोकांना त्या स्थळाबद्दलची ऐतिहासिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचा डिजिटल माहितीचा उपक्रम त्यांनी अनेक ठिकाणी या अगोदर राबवलेला आहे आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुण्याजवळ जे प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे ते म्हणजे भुलेश्वर मंदिर या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचं डिजिटल ऑडिओ व्हिज्युअल फलकाची त्यांनी उभारणी त्या ठिकाणी केलेली आहे. तर या माध्यमातून त्या विशिष्ट ठिकाणच्या स्थळाची जी ऐतिहासिक माहिती आहे त्या संबंधित असलेली जी पुरातात्विक माहिती आहे ती अगदी सामान्य लोकांना समजेल, सामान्य लोकांना उमगेल अशा पद्धतीनं ती माहिती लोकांना उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे. आता आमच्या पुरातत्व विभागातर्फे डिजिटल ऑडिओ गाईड जसं पर्यटक भेट देतात स्मारकाला त्याच्याबद्दल ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती जे पर्यटकांना भेटावी यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने डिजिटल ऑडिओ गाईड चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये जसं आज बघितलं असेल तर प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉईड मोबाईल असून त्या मोबाईलचं जर आपण गुगल लेन्समध्ये जाऊन जर ते स्कॅन केलं तर स्कॅन केल्यानंतर त्याची जी माहिती आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून ऑथेंटिक माहिती पर्यटकांना भेटावी या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळद्वारा करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये येणारे भाविक पर्यटक आणि देशविदेशाचे जे पर्यटक येतात त्यांना ती माहिती तिथं उपलब्ध व्हावी आणि त्याच्यामध्ये असं ऑडिओ गाईडमध्ये व्यवस्थित असं विविध म्हणजे आता आपण पूर्णतः माहिती नसून त्याच्यामध्ये जसं आपण जाल जिओ कोऑर्डिनेटनुसार आपण एकदा ते डाउनलोड केल्यावर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये त्याच्यामध्ये माहिती आहे. जसं आपण त्याला आपण एकदा त्याला मोबाईल नंबर एंटर केला, रजिस्टर केलं आणि त्याच्यामध्ये स्कॅन केल्यानंतर आपण जसं त्या पॉईंटला जाऊ त्या पॉईंटला तेथील ऑडिओ गाईडबद्दल त्या पॉईंटबद्दल ती माहिती सांगत जाईल. जसं बघितलं तर आपलं भुलेश्वर मंदिर हे 11व्या ते 12व्या शतकात बांधण्यात आलेलं आहे आणि जे सह्याद्रीच्या एक उंच टेकडीवर असलेलं असं एकमेव मंदिर आहे. जसं आपण भरपूर मंदिरं बघितलं असतील का ते जवळपास अशा जमिनीवर असतात पण हे टेकडीवर असणारं एकमेव मंदिर आहेत आणि याच्यामध्ये असणारे जसं रामायण आणि महाभारतामध्ये जे विविध घटना घडल्या होत्या त्या घटनाचे तिथं पॅनल्स आहेत. आतमध्ये विविध शैलीतल्या मूर्ती आहेत दगडाच्या आणि हे बसाळ दगडामध्ये बनवलेलं मंदिर आहे. जे मंदिर आहे हे पुणे आणि पुण्याच्या परिसराच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आजचं जे मंदिर आहे ते मंदिर दौलत मंगल नावाचा जो किल्ला होता त्या किल्ल्यामध्ये उंच ठिकाणावर बांधलं गेलं दिसतं. वस्तुतः भुलेश्वर मंदिराचा इतिहास हा 12व्या शतकापासून सुरू होतो. कारण जे मूळ मंदिर आहे ते 12व्या शतकामध्ये उभारलं गेलं होतं आणि विशेष प्रकारची स्थापत्यशैली त्या मंदिरामध्ये आपल्याला आढळते. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की साधारणतः 14व्या-15व्या शतकामध्ये त्या मंदिराच्या परिसरामध्ये हा दौलत मंगल किल्ला बांधला गेला आणि पुढे मराठा आणि पेशवे काळामध्ये पेशव्यांचे जे राजगुरू म्हणून मानले जातात ते ब्रह्मेंद्र स्वामी. तर या ब्रह्मेंद्र स्वामींचा मठ या भुलेश्वर मंदिरामध्ये होता असं आपल्याला कागदपत्रांच्या आधारे सांगता येतं. तर या ठिकाणी पेशवे काळामध्ये या मंदिराचा मोठ्या प्रमाणामध्ये जीर्णोद्धार झाला. त्यामुळे आपल्याला या मंदिरात 2 प्रकारच्या स्थापत्याचा आपल्याला प्रभाव दिसतो. तो म्हणजे 12व्या-13व्या शतकात असलेलं पारंपरिक मंदिराचं स्थापत्य आणि मराठा आणि पेशवे काळामध्ये जे मंदिराचं स्थापत्य होतं त्या दोन्ही परंपरांचा समन्वय या मंदिरामध्ये झालेला आढळतो. अजून विशेष सांगायचं म्हणजे की भुलेश्वर मंदिर हे अनेक अंगाने महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला पेशवे काळामध्ये जी मंदिराची उभारणी झाली त्यामध्ये शिखरावर आपल्याला मराठा काळातील चित्र आढळतात. त्या चित्रांच्या माध्यमातून तिथल्या मूर्त्या त्यांनी चित्रित केलेल्या दिसतात. त्यासोबतच जे 12व्या शतकाचं स्थापत्य आहे त्या स्थापत्यामध्ये आपल्याला अनेक प्रकार
चे शिल्प आपल्याला या मंदिरामध्ये दिसतात आणि त्या शिल्पांमध्ये विशेषतः वैनायकी चं जे शिल्प आहे, दुर्मिळ शिल्प आहे, ते शिल्प आपल्याला भुलेश्वर मंदिरामध्ये दिसते. त्यामुळे अनेक अंगाने भुलेश्वरचं मंदिर हे पुणे आणि पुण्याच्या परिसराच्या व्यतिरिक्त एकूणच महाराष्ट्राचं जे कला स्थापत्य आहे, त्या स्थापत्यामध्ये विशेष स्थान असणारं हे एक ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणाची माहिती अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचवणं गरजेचं होतं. कारण सगळ्यांनाच उपलब्ध प्रकाशित माहिती मिळेल असं नाही आहे आणि त्यामुळे अगदी योग्य ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे या गरजेतून ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. 19 जुलै रोजी पुरातत्व विभागाने डिजिटल बारकोड इन्स्टॉलेशनचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम हे अभिजित दांडेकर सर, प्रोफेसर डेक्कन कॉलेज, तसंच गोपाल जोगे सर, प्रोफेसर डेक्कन कॉलेज यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आमचे अभिजित आंबेकर सर, अधीक्षक पुरातत्वविद मुंबई सर्कल यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सगळं कार्यक्रम करण्यात आलं. त्याच्यासाठी विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांमध्ये सरपंच आरती माऊली यादव, तसेच पंचायत समिती सदस्य माऊली यादव साहेब, तसंच अरुण तानाजी यादव, सरपंच शरद बाळासाहेब यादव, मेंबर ऑफ ग्रामपंचायत दशरथ यादव, तिथे इतिहासतज्ञ उपस्थित होते. तसेच आमचे MS खान साहेब, जे वेंकी ग्रुपचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथं उपस्थित होते. नंतर कालुंगरा शेंडे साहेब, जे फॉरेस्ट विभागामधून अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर यांनी उपस्थित असताना प्रत्येक मान्यवरांनी पुरातत्व विभागाचं आणि गावकऱ्याबद्दल असणारं त्यांचं जे प्रत्येकाचं दायित्व आहे काम करताना, त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. ऐतिहासिक महत्त्व म्हणजे की सिंहगडाच्या ज्या डोंगर रांगा होत्या, त्या डोंगर रांगेवर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि या डोंगर रांगांचा संबंध जेजुरीचं जे खंडोबा मंदिर आहे, तर त्या खंडोबा मंदिराशी असलेलं दिसते. पारंपरिक जेजुरीच्या खंडोबाच्या कथेमध्ये ज्या ठिकाणांचा उल्लेख येतो, तर त्या ठिकाणांमध्ये भुलेश्वर मंदिराचं एक महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याच्या कथेमध्ये आपल्याला भुलेश्वर मंदिराचा उल्लेख येतो. या व्यतिरिक्त आपल्याला असं दिसते की महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा होती, वारकरी संत परंपरा होती, तर त्या वारकरी संत परंपरेमध्ये त्या स्थानिक परिसरामध्ये अशा प्रकारची धारणा आहे की भुलेश्वर मंदिराला संत नामदेवांनी भेट दिली होती, संत तुकारामांनी भेट दिली होती, असं सुद्धा सांगितलं जातं. त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रात जे नाथ परंपरेचा जो इतिहास दिसतो आणि विशेषतः जो कुंभमेळ्याचा जो पारंपरिक मार्ग होता, तर त्या कुंभमेळ्याच्या पारंपरिक मार्गावर भुलेश्वर मंदिर स्थित आहे असं सुद्धा मानलं जातं. विशेषतः कुंभमेळ्यामध्ये विविध ठिकाणचे जे साधू संत येतात, ते साधू संत प्रवास करत असताना त्यांचा एक मुक्काम हा भुलेश्वरला होतं असं मानलं जातं. भुलेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये अनेक समाधी मंदिरं आहेत. तर त्या समाधी मंदिरांमध्ये आपल्याला काही नाथ संप्रदाय परंपरेतील काही साधूंच्या समाध्यासुद्धा आढळतात. तर यावरून त्या मंदिराचं सांस्कृतिक महत्त्व, विशेषतः भौगोलिक महत्त्व आपल्याला लक्षात येते. ऐतिहासिक दृष्टिकोनातून मंदिर फार महत्त्वाचं आहे आणि फार प्राचीन आहे. त्याच्यामध्ये महादेवाच्या मंदिराच्या मूर्ती आहे, हे आहे, पिंड आहे तिथं. आणि त्याच्यामध्ये जसं बघायला आपण का हे पूर्ण बसाळ दगडामध्ये विविध शैलीमध्ये असणाऱ्या मूर्ती त्याच्या आतमध्ये आहे. काही भारतीय पुरातत्व विभागाच्या जॉन वर्गेस सरांनी त्यावेळेस भेट दिली होती 1812मध्ये आणि ह्या मूर्त्यांचं याच्यामध्ये पूर्ण ऐतिहासिक दृष्टिकोनातून पुरातत्व विभागाने याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. आता याच्यामध्ये बघाल सर का हे 1700 ते 1800 शतकामध्ये वरचं जे शिखर आहे ते 1700 ते 1800 शतकामध्ये बांधण्यात आलं होतं. त्याच्यानंतर हे मंदिराचा जो विकास आहे हा काळांतराने विविध टप्प्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये बघाल आपण तर याचं पूर्ण हा दगड त्याच्यामध्ये असे उत्कृष्ट स्थापत्य शैलीतले असणारे
जसं दगडाच्या विविध मूर्त्या आणि दगडाच्या वेगळ्या डिझाईन, पिंपळाच्या पानाचं डिझाईन आणि त्याच्यामध्ये बघाल असं बारीक ते म्हणजे त्या आमचे भरपूर इतिहास तज्ज्ञ हे कित्येक महिने तिथं राहून अभ्यास करतात. त्या प्रत्येक मूर्तीचं, प्रत्येक डिझाईनचं उलगडा करतात आणि हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं मंदिर आहे. आणि श्रावणामध्ये इतर भाविकांमध्ये इथं फार म्हणजे देश-विदेशापासून आणि त्याच्यापासून या मंदिराला भेट द्यायला लोकं येतात. युनिक संकल्पना भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाने विकसित केलेली आहे. त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती ज्यावेळेस ऐतिहासिक स्थळाला भेट देतो, त्यावेळेस त्याला कुठल्या प्रकारची माहिती द्यावी या संकल्पनेतून तशा प्रकारचं माहितीचं स्वरूप त्यांनी विकसित केलेलं दिसतं. आता उदाहरणार्थ जर भुलेश्वर मंदिराचा विचार केला तर त्या मंदिराचं जे ग्राउंड प्लॅन आहे, लेआउट आहे, त्या लेआउटमध्ये जे विशिष्ट प्रकारचे शिल्प जे आहे, त्या विशिष्ट प्रकारच्या शिल्पाची माहिती जी आहे ते पॉइंटर्स लावून त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेली आहे किंवा त्या ठिकाणी त्यांनी अधोरेखित केलेली आहे. त्या माध्यमातून जो त्या स्थळाला भेट देणारा व्यक्ती असतो, त्याला त्या ठिकाणी ती विशिष्ट प्रकारची माहिती त्या ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून त्याला मिळत जाते. जर समजा तो गर्भगृहामध्ये गेल्यानंतर तिथे कुठल्या प्रकारची माहिती अ, अ, ऐकणं गरजेचं आहे. तो जर मंडपामध्ये फिरत असेल तर तिथे कुठल्या प्रकारचे शिल्प आहे, त्या शिल्पाची माहिती काय आहे किंवा तो महाभारताच्या शिल्पपट्टाजवळ गेला तर ते शिल्पपट्ट कुठल्या प्रसंगाचं आहे. रामायणाच्या शिल्पपट्टाजवळ गेल्यानंतर तो रामायणातला कुठला प्रसंग त्या ठिकाणी शिल्पांकित केला गेलेला आहे. तर ही सगळी माहिती पॉइंटर्सच्या माध्यमातून त्या डिजिटल पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवल्या गेली. त्याच्यामुळे त्या विशिष्ट ऐतिहासिक स्थळाची समग्र माहिती त्या व्यक्तीला त्या ठिकाणी भेट केल्यानंतर सहज उपलब्ध होते. अजून एक त्यांनी भाग विचारात घेतला होता, की जर त्या ठिकाणी नेटवर्क नसेल, तर कशाप्रकारे माहिती मिळेल? तर एकदा तुम्ही तो स्कॅन केल्यानंतर अ, ज्या ठिकाणी तुम्हाला नेटवर्क येईल, त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती परत ऐकता येईल. अशा प्रकारे सुद्धा व्यवस्था त्यांनी त्या माध्यमातून केलेली आहे. उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई विभागाने नाणे घाट आहे, एलिफंटा आहे, अंबरनाथ मंदिर आहे, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर आहे. ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवलेले आहे. आणि भविष्यामध्ये कदाचित ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना राज्य संरक्षित जे पुरातत्विक स्थळ आहे आणि जी महत्त्वाची आहे, ज्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेची आहे, अशा ठिकाणी सुद्धा या सगळ्या संकल्पनेचा भविष्यामध्ये उपयोग केला जाऊ शकतो. अंबरनाथच्या मंदिरामध्ये केला गेला आणि भुलेश्वरचं हे तिसरं मंदिर आहे, की ज्या ठिकाणी अशा प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली आहे. नाही, परंतु 12व्या शतकातली जी शिल्पकला महाराष्ट्रामध्ये प्रचलित होती, तर त्या शिल्पकलेतले अतिशय उत्कृष्ट शिल्प आपल्याला या मंदिरामध्ये आढळतात. विशेषतः मूळ मंदिराच्या बाह्य भागावरचे जे स्त्री शिल्प आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये आपल्याला नृत्य करत असलेल्या काही स्त्री प्रतिमा दिसतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वाद्य वाजवत असलेल्या काही पुरुष प्रतिमा दिसतात. तर ह्या सर्व प्रतिमा हे कलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी अधोरेखित करू शकतो. त्यासोबतच आपल्याला त्या मंदिराच्या अधिष्ठानावर कुंभ भागावर काही देवींच्या प्रतिमा आपल्याला दिसतात आणि त्या ज्या देवींच्या प्रतिमा आहे त्यामध्ये आपल्याला वैष्णवी आहे, महिषासुरमर्दिनी आहे, ब्रह्मानी आहे आणि इतर आपल्याला देवी प्रतिमा त्या भागावर आपल्याला आढळतात. हे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पाचं आवरण आपल्याला भुलेश्वर मंदिरामध्ये दिसतं आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला योग मुद्रेतल्या अनेक प्रतिमा आपल्याला या मंदिरात आढळतात. ते त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो. विविध प्रकारचे योग करत असलेल्या ऋषीमुनींचं शिल्पांकन या मंदिरात दिसतं. याही व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे की या मंदिरामध्ये आपल्याला महाभारताची कथाशिल्प दिसतात आणि ते जे महाभारताची कथाशिल्प आहे, ते एक अ, वेगळ्या प्रकारच्या विचारातून आपल्याला या ठिकाणी शिल्प अंकित केली दिसतात. विशेषतः महाभारताचं जे युद्ध चाललं होतं 18 दिवस, तर त्या 18 दिवसांना प्रतिकात्मकरित्या निर्देशित करेल अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला तिथे शिल्पांच्या माध्यमातून दिसतात. ज्याची सुरुवात द्रौपदीच्या स्वयंवरापासून होते आणि द्रौपदीचं स्वयंवर झाल्यानंतर जो वाद कौरव आणि पांडवामध्ये होतो आणि त्याची परिणिती शेवटी युद्धामध्ये होते आणि हे युद्ध जे 18 दिवस चाललं होतं आणि त्या युद्धाशी संबंधित सर्व शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसतात. विशेषतः शाल्व पर्वातील, त्याच्यानंतर द्रोण पर्वातील, त्यानंतर भीष्म पर्वातील आणि भीष्माचा
भीष्म शरपंजरी पडल्यानंतर जे शांती पर्व सुरू झालेलं आहे किंवा अनुशासन पर्व सुरू झालेलं आहे, तर त्या संबंधित सुद्धा शिल्पांकन या ठिकाणी दिसतं. महाभारताच्या व्यतिरिक्त आपल्याला तिथं रामायणाचे शिल्पपट्ट पण दिसतात. तिथे सुद्धा रामायणाच्या कथेला धरून विविध प्रकारचे शिल्पप्रसंग आपल्याला तिथे शिल्पांकित केले दिसतात. या व्यतिरिक्त अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शिल्पपट्ट आपल्याला भुलेश्वर मंदिरामध्ये आढळतात. त्यातलं एक म्हणजे समुद्रमंथनाची जी कथा आहे, तो शिल्पपट्ट आपल्याला भुलेश्वर मंदिरामध्ये दिसतो, जो की फार युनिक आहे. त्यासोबतच त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला गुणाढ्य हा जो एक महत्त्वाचा साहित्यिक होता आणि ज्याने बृहत्कथा नावाचा ग्रंथ रचला होता, तर त्या संबंधित असलेलं कथाशिल्प जे की अत्यंत दुर्मिळ म्हणून मानलं जातं, तर ते कथाशिल्प आपल्याला भुलेश्वर मंदिरामध्ये आढळतं. भारतामधलं एकमेव वगैरे नाही आहे ते, परंतु या ठिकाणी भुलेश्वरमध्ये आपल्याला हा देवी शिल्पांचा पट्टा आढळतो आणि त्याच्यामध्ये एका शिल्पपट्टामध्ये आपल्याला 3 देवींचं अंकन दिसते आणि अशा या 3 देवींच्या अंकांमध्ये आपल्याला वैनायकी आढळते. तर वैनायकीची परंपरा ही साधारण इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकापर्यंत पासून आपल्याला आढळते शिल्प परंपरेमध्ये. आणि ही वैनायकी देवीच्या परंपरेमध्ये एक महत्त्वाची देवी म्हणून मानल्या जात होती असं आपल्याला आढळतं. विशेषतः शैव परंपरेमध्ये आणि शाक्त परंपरेमध्ये या वैनायिकेचं विशेष स्थान होतं. आणि ही वैनायिकी त्या प्रवाहाचा एक भाग असलेली दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला महालक्ष्मी आहे, महाकाली आहे आणि इतर ज्या देवी आपल्याला परंपरेमध्ये आढळतात, त्या परंपरेमध्ये वैनायकीचं एक महत्त्वाचं स्थान असतं दिसतं. ती एक स्वतंत्र देवी म्हणून सुद्धा आपल्याला आढळते. त्यासोबतच तिचा जो गणपतीशी संबंध आहे, त्या संबंधात पण आपल्याला आढळते. तर भुलेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातलं असं एकमेव मंदिर आहे की जिथे आपल्याला एकापेक्षा जास्त वैनायकीच्या प्रतिमा दिसतात. तर ते एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यातले जे शिल्प आपल्याला भुलेश्वर मंदिरामध्ये दिसतात, ते सुद्धा या मंदिराचं एक वेगळंपण आहे किंवा वेगळं वैशिष्ट्य आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे, हा यातला फार महत्त्वाचा भाग आहे.